नेक्स्ट एग्जाम्पल, x इंटू साइन ए प्लस वाय प्लस साइन ए इंटू कॉस ए प्लस वाय दिस इज इक्वल टू 0. तर त्यांनी असं विचारलंय dy अपॉन dx इक्वल टू, हे सिद्ध करायचं आहे आपल्याला. आता इथं मी पहिल्यांदा ह्या दोन टर्म्स ना एकत्र करतो, कारण हे साइन कॉस थोडा अँगल सेम आहे. एक काम करूया, हे आहे असंच इकडे ठेवतोय आणि ही टर्म पलीकडे पाठवून देतोय. त्यामुळे हे इकडे आल्यानंतर मायनस होईल. हे असेल. आता हे साइन ए प्लस वाय याला इकडं राईट साईडला डिवाइड करून घ्या. हे साइन ए तसंच ठेवतो, कॉस ए प्लस वाय याला ते साइन ए प्लस वाय इथं देऊन टाकतोय. हे कॉस अपॉन साइन आहे, मग कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट हे असेल. त्याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायची. मग डेरिव्हेटिव्ह याची dx अपॉन dy दिस इज इक्वल टू, हे मायनस साइन ए आहे असंच, कॉटची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर ए प्लस वाय हे असेल. हे मायनस हे प्लस होईल. शिवाय हे कोसेक स्क्वेअर म्हणजेच 1 साइन स्क्वेअर घेतोय. हे असेल. याचा रेसिप्रोकल करूया, dy अपॉन dx इक्वल टू असेल. तर त्यांनी जे प्रूव्ह दॅट विचारले, शो दॅट विचारलेलं आहे ते हेच आहे का, एकदा कन्फर्म करूया आपण. एकदा बघून घ्या आता फायनल आन्सर त्याचं, ते प्रूव्ह झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, साइन वाय इक्वल टू एक्स इंटू साइन ए प्लस वाय, आणि हे प्रूव्ह करा म्हणून सांगितले. बघूया त्याला काय काय करता येते. एक्स इक्वल टू तयार करा, हे साइन ए प्लस वाय इकडे घ्या डिवायडेड बाय मध्ये, साइन वाय अपॉन साइन ए प्लस वाय हे असेल. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय, इकडे येणार dx अपॉन dy दिस इज इक्वल टू. आता इथं कोशंट रूल वापरायचा आपल्याला, मग त्याच्यामध्ये डिनॉमिनेटरचा स्क्वेअर करून घ्यायचा असतो. साइन स्क्वेअर ए प्लस वाय, साइन ए प्लस वाय ला वरती घ्यायचं, साइन ए प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन वाय दॅट इज कॉस वाय मायनस साइन वाय ला तसंच ठेवा इंटू साइन ए प्लस वाय ची डेरिव्हेटिव्ह कॉस ए प्लस वाय. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घेतलेली आहे हे लक्षात ठेवा, त्यामुळे पुढे परत वाय ची डेरिव्हेटिव्ह वगैरे असलं काही येत नाही. आता ही टर्म जरा व्यवस्थित बघा, साइन कॉस मायनस कॉस साइन आहे,
याचा अर्थ हे साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे. मग इथं ए ला मी ए प्लस वाय घेतोय, बी ला वाय कन्सिडर करतोय. म्हणजे इथं असेल साइन ए मायनस बी असेल याचं सिम्प्लिफिकेशन हे वाय आणि मायनस वाय कॅन्सल होईल. ते येणार साइन ए डिव्हायडेड बाय साइन स्क्वेअर ए प्लस वाय. मग याचा फक्त रेसिप्रोकल करून घ्या. डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू साइन स्क्वेअर ए प्लस वाय डिव्हायडेड बाय साइन ए. आता प्रूव्ह दॅट मध्ये काय विचारले ते बघूया. त्याला घेऊया इथं खाली. चेक करा आलंय का बरोबर. नेक्स्ट एक्झाम्पल. एक्स इक्वल टू ई रेस टू एक्स अपॉन वाय असं दिलेलं आहे आणि हे सिद्ध करायचं आहे आपल्याला. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूला लॉग घेतोय. इकडे येणार लॉग एक्स दिस इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू एक्स अपॉन वाय. हे एक्स अपॉन वाय पुढे घेतोय. मग लॉग एक्स इक्वल टू एक्स अपॉन वाय इंटू लॉग ई. त्याच्यातलं हे लॉग ई म्हणजे 1 होणार. therefore log x इक्वल टू एक्स अपॉन वाय हे असेल. त्याला मी इक्वेशन नंबर 1 टाकतो. याच्यावरून y इक्वल टू तयार करून घेऊया. y इक्वल टू एक्स अपॉन लॉग एक्स. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इक्वल टू त्याचा लसावी म्हणतो कोशंट रूल वापरून छेदाचा वर्ग येणार, लॉग एक्सचा स्क्वेअर, डिनॉमिनेटर स्क्वेअर. हे लॉग एक्सला इकडे घ्या इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स ते 1 येणार, मायनस एक्सला तसंच ठेवा, लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स हे असं येणार. बघून घ्या कोशंट रूल यूज केलेला आहे तिथं. तर हे सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. याच्यामध्ये हे एक्स कॅन्सल होईल. इथे येणार लॉग एक्स मायनस 1 डिव्हायडेड बाय लॉग एक्स त्याचा स्क्वेअर. आता ते जे शो दॅट आहे ते जरा परत एकदा बघूया मी काय चेंजेस करावे लागतात का. इथं ते एक्झाम्पल या पद्धतीनं आहे. आता याला आपल्याला काहीतरी बदल ह्याच्यामध्ये करावा लागेल. त्याशिवाय तर काही हे असं आन्सर येणार नाहीये. मग काय करता येईल बघा विचार करून. याला आता वापरावं लागणार इथं काहीतरी. त्याशिवाय तर काही हे येणार नाही. हे चेंज करावं लागणार. लॉग एक्स एका लॉग एक्सच्या ठिकाणी मी एक्स अपॉन वाय वापरतोय. बघा जर समजतंय का काय करतोय ते. हे शेवटी एखाद दुसरी स्टेप अशी करावी लागते. जरा थोडस
डोकं शांत ठेवून त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर येतं उत्तर त्याचं. हे असं करून घेतोय. आणि ही जी व्हॅल्यू आहे लॉग एक्स इक्वल टू एक्स अपॉन वाय ती याच्यामध्ये वापरतोय. एक्स अपॉन वाय मायनस 1 डिव्हायडेड बाय एका लॉग एक्सला लिहितोय एक्स अपॉन वाय, दुसरं लॉग एक्स तसंच ठेवतोय. कारण एक लॉग एक्स पाहिजे इथं आपल्याला शो दॅट जे फायनल इक्वेशन विचारले त्याच्यामध्ये. त्यामुळे जरा व्यवस्थित डोकं शांत ठेवून त्याचा विचार करा. मग काय आपल्याला घ्यायचं आहे बघा बरं, dy अपॉन dx इक्वल टू ही टर्म आहे. देअरफॉर dy अपॉन dx इज इक्वल टू, आता याचं सिम्प्लिफिकेशन करा. लसावी येणार y ने इकडे मल्टिप्लाय करा, येणार एक्स मायनस वाय, परत छेदामध्ये एक्स इंटू लॉग एक्स टोटली डिव्हायडेड बाय वाय. हे वाय आणि हे वाय कॅन्सल होईल. एक्स मायनस वाय डिव्हायडेड बाय एक्स इंटू लॉग एक्स. बघा झालं कसं ते. नेक्स्ट क्वेश्चन, y equal to f of x is a differentiable function of x, then show that, हे show that जरा काळजीपूर्वक, d square x upon dy square is equal to minus dy upon dx raised to minus 3 into d square y अपॉन dx स्क्वेअर, हे असं विचारलं. तर हे जरा काळजीपूर्वक सोडवायचं एक्झाम्पल, कारण हे वाटते तितकं हे इझी सोपं असं अजिबात नाहीये. तर देताना तर त्यांनी y इक्वल टू एफ ऑफ एक्स डिफरन्सिएबल फंक्शन सांगितले, मात्र डेरिव्हेटिव्ह घेतले एक्स ची विथ रिस्पेक्ट टू वाय. असं करण्यासाठी हे एक्स इक्वल टू एफ इनव्हर्स वाय हे मात्र एक्झिस्ट झालं पाहिजे, तर तुम्ही हे dx अपॉन dy वगैरे घेऊ शकताय. हे त्यांनी बेसिक दिलेलं आहे. मग आता पहिल्यांदा आपण काय करूया, dx अपॉन dy तरी तयार करूया. मग त्याचं इन्व्हर्स एक्झिस्ट होते, याचा अर्थ dx अपॉन dy म्हणजेच तुम्ही असं लिहू शकताय 1 अपॉन dy अपॉन dx. आता या x ची सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पाहिजे विथ रिस्पेक्ट टू y. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y. त्यावेळेला तुम्ही इकडे काय लिहू शकताय, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी वाय स्क्वेअर इकडे लिहू शकताय. इथं लिहायचं आहे डी अपॉन डी वाय आणि याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे आपल्याला. बघा कशा पद्धतीनं घ्यावं लागेल ते, किंवा आणखीन एक स्टेप मी याच्यामधली वाढवतो याच्यात, एकच मिनिट फक्त, आणि मग आपण ते आहे असं मांडू. कारण हे काही जणांना थोडस टफ जाऊ शकते. एक्स ची सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, मग मी त्याला असं मांडून घेतो. आता बघा बरं लक्षात येते, मग हेच मी असं मांडून घेतोय. हे मगाशी मी डायरेक्ट लिहिलेलं होतं. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला तुम्ही विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घेताय आणि समोर एक्सचं फंक्शन आहे, मी एक एक्झाम्पल घेतोय, इथं मी लिहितोय असं साइन एक्स लिहितो. तर आपण याची डेरिव्हेटिव्ह लिहिताना कसं लिहितो, साइनची पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, ती येणार कॉस एक्स, आणि परत या एक्सची विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घ्यायची असते, ती येणार dx अपॉन dy. म्हणजे याच्यामध्ये पहिल्यांदा लक्षात ठेवा की एक्स असल्यामुळं पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह तुम्ही काय घेताय, विथ रिस्पेक्ट टू एक्स घेताय, आणि नंतर त्याच्या पुढे तुम्ही काय लिहिताय, dx अपॉन dy लिहिताय.
मग इथं पण सेम तेच करायचं आहे. पहिल्यांदा हे जे फंक्शन आहे इथं ब्रॅकेटमध्ये त्याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायची. बघा हे काय लिहितो इथं ते. आणि मग त्याच्या पुढं हे dx अपॉन dy तुम्हाला मांडावं लागेल. असं आहे. आता याला थोडस सिम्प्लिफाय करूया आणि मग नंतर शो दॅट परत एकदा बघूया आपण. दिस इज इक्वल टू डी अपॉन dx. हे dy अपॉन dx मी वरती घेतोय ऍज इट इज. फक्त ते छेदामध्ये होतं म्हणून रेस टू -1 लिहितोय त्याला. त्याच्यानंतर हे जे dx अपॉन dy आहे त्याला असं लिहितोय. बघा काय काय चेंजेस बरेच चाललेले आहेत, समजून घ्या व्यवस्थित. त्याच्या पुढं आता याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायची. मग हे काय येणार, हे -1 पुढे घ्या, त्याची पॉवर 1 न कमी करा. म्हणजे हे -2 इथं असं येणार. त्यानंतर या dy अपॉन dx ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचे. ती येणार d²y अपॉन dx². आणि ही जी टर्म आहे शेवटची ही, हे dy अपॉन dx मी आता वरती घेतोय न्यूमरेटर मध्ये. त्यामुळे त्याचा घातांक आता काय लिहिला पाहिजे, -1 लिहिला पाहिजे. आता बघा फायनल काय काय येते. हे मायनस राहणार आहेत -1च. या दोन टर्म्सचा बेस सेम आहे, घातांकांची बेरीज होईल इथं. म्हणजेच इथं काय येणार, dy अपॉन dx ब्रॅकेट रेस टू -3 येणार. आणि हे त्याच्या पुढं d²y अपॉन dx² हे येणार. आता हेच त्यांनी दिलंय का जरा बघूया तिथं आपण. समजून घ्या, हे एक्झाम्पल वाटतंय तेवढं सोपं नाहीये. तुम्हाला डेरिव्हेटिव्हचं बेसिक अतिशय चांगल्या पद्धतीने जर कळालेलं असेल तर तुम्हाला हे एक्झाम्पल समजेल. बघा बरं, d²x अपॉन dy² हे सोडवलंय आपण आणि त्याचं आन्सर असं येतंय का चेक करून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हे सेम आहे असंच सेम एक्झाम्पल एक्सरसाइज 1.4 मध्ये क्वेश्चन नंबर 4 त्याच्यात 8वं एक्झाम्पल आहे. बघा सेम हेच एक्झाम्पल आहे, त्यामध्ये तिथं बघा आणि कम्प्लीट करून टाका. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, त्याच्यातलं डिफरन्शिएट ही पहिली टर्म आहे, लॉग ऑफ दिस टर्म विथ रिस्पेक्ट टू कॉस ऑफ लॉग एक्स. मग फर्स्ट फंक्शनला यू कन्सिडर करा. assume that u equal to log of रूट मध्ये 1 प्लस x² प्लस एक्स येणार आहे, डिवायडेड बाय मध्ये रूट 1 प्लस x² मायनस एक्स, हे यू कन्सिडर करतोय. आणि v इक्वल टू कॉस ऑफ लॉग एक्स हे असं घेतोय. आता हे सेपरेट सेपरेट यांची डेरिव्हेटिव्ह आपल्याला कन्सिडर करावी लागेल. पण ह्याची डेरिव्हेटिव्ह हे जे फर्स्ट फंक्शन आहे याची डेरिव्हेटिव्ह एवढी सहजासहजी येत नाही. त्याच्या आधी थोडस याला प्रोसेस करावं लागेल. काय प्रोसेसिंग करायचं आहे बघा, u इक्वल टू लॉग ऑफ रूट मध्ये 1 प्लस x² प्लस एक्स डिवायडेड बाय मध्ये रूट 1 प्लस x²
मायनस एक्स. मग हा जो छेद आहे इथं डिनॉमिनेटर, त्याचं रॅशनलायझेशन करायचं. याचा कॉन्ज्युगेट घ्या आणि त्यानं मल्टिप्लाय आणि डिवाइड करा. हा प्रॉब्लेम जो आता आपण सोडवतोय किंवा ही जी टर्म सोडवतोय, याचं कॅल्क्युलेशन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. हे असेल. हे सिम्प्लिफिकेशन बघा त्याचं कसं होईल. लॉग ऑफ ए प्लस बी इंटू ए प्लस बी आहे. म्हणजेच हे काय होणार, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार. डिनॉमिनेटर मध्ये बघा आता ए मायनस बी इंटू ए प्लस बी आहे. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होणार. पहिल्या टर्मचा स्क्वेअर केला की स्क्वेअर रूट निघून जाईल. सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे हे मायनस एक्स स्क्वेअर होणार. याच्या पुढे जायचं आहे आपल्याला. देअर फोर यू इक्वल टू, हे काय होणार आहे बघा त्याच्यामध्ये. इथं छेदामध्ये सिम्प्लिफिकेशन होईल. एक्स स्क्वेअर आणि हे मायनस एक्स स्क्वेअर हे कॅन्सल होईल. छेदामध्ये फक्त वन राहील डिनॉमिनेटर मध्ये, ते काय नाही लिहिलं तरी चालतंय, काय अडचण नाही. आता काय शिल्लक राहतंय ते मांडतो इथं. ते असं आहे. हे टू पुढं घ्या. हे असेल. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग याची डेरिव्हेटिव्ह यू इक्वल टू, टू आहे असंच राहील. हे झालं लॉग एफ ऑफ एक्स. मग डेरिव्हेटिव्ह येणार वन अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, ज्याला तुम्ही एफ ऑफ एक्स म्हटलेलं आहे त्याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह. मग ही टर्म आहे अशीच ठेवतोय. 2 मिनिट. याची डेरिव्हेटिव्ह घ्या. आता पहिल्यांदा रूट आहे, रूटची डेरिव्हेटिव्ह वन अपॉन टू रूट वन प्लस एक्स स्क्वेअर. आता वन प्लस एक्स स्क्वेअरची परत पुढे डेरिव्हेटिव्ह, ती येणार टू एक्स प्लस एक्सची डेरिव्हेटिव्ह येणार वन. therefore du upon dx is equal to 2 upon, हे आहे असंच ठेवतोय. इथं सिम्प्लिफिकेशन होईल. 2 ला 2 कॅन्सल, हे एक्स इथं पुढे येणार. आता इथं सोडूया त्याला. रूट न इकडं मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे एलसीएम घ्या त्याचा. याचा एलसीएम येणार रूट वन प्लस एक्स स्क्वेअर. इथं एक्स इंटू वन ही फर्स्ट टर्म प्लस रूट इंटू वन, त्यामुळे रूट मध्ये वन प्लस एक्स स्क्वेअर हे आहे असं येणार. मग ही टर्म डिनॉमिनेटर मधली, ही टर्म न्यूमरेटर मधली सेम आहेत, हे कॅन्सल होईल. म्हणजेच याचं सिम्प्लिफिकेशन येणार टू अपॉन रूट वन प्लस एक्स स्क्वेअर, हे होणार डीयू अपॉन डीएक्स. आता व्ही काय होतं ते जरा बघ. हे याचं जास्त मोठं पार्ट होतं याचं. व्ही इक्वल टू आहे कॉस ऑफ लॉग एक्स. त्याला लिहून घेतोय परत सेपरेट, कारण त्याच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये काही विशेष नाहीये जास्त. इथं मांडून घेऊया आपण त्याला. व्ही इक्वल टू कॉस ऑफ लॉग एक्स, याची डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डीव्ही अपॉन डीएक्स इज इक्वल टू कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन लॉग एक्स
आणि लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/x. त्यामुळे ह्याचं फायनल आन्सर मायनस साइन ऑफ लॉग एक्स डिव्हायडेड बाय एक्स हे असे येते. आता माझ्याकडे दोन्ही टर्म तयार आहेत. du अपॉन dx पण तयार आहे, dv अपॉन dx पण तयार आहे. मला पाहिजे आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v. याचा फॉर्म्युला कसा येणार, du अपॉन dx डिव्हायडेड बाय dv अपॉन dx. मग du अपॉन dx इथं तयार आहे, 2 अपॉन रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर डिव्हायडेड बाय मायनस साइन ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. हे टोटल सिम्प्लिफाय काय होणार, हे एक्स वरती येणार, इथं होणार 2x मायनस एक येणार आहे, हे मायनस पुढे ठेवलं इथं, हे एक्स वरती लिहिलं, ते रूटची टर्म खाली आणि साइन ऑफ लॉग एक्स आहे, रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू साइन ऑफ लॉग एक्स. हे त्याचं फायनल आन्सर येईल. याच्यामध्ये कॅन्सल सिम्प्लिफिकेशन वगैरे काय होत नाही, विनाकारण या पद्धतीने त्यांनी ते कॉम्बिनेशन केले. पुढे सिम्प्लिफिकेशन झालं असतं तर जरा बरं वाटलं असतं. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इथं सुद्धा दोन टर्म दिलेले आहेत, ही फर्स्ट टर्म, सेकंड टर्म. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म विथ रिस्पेक्ट टू सेकंड टर्म इथं पाहिजे आपल्याला. परत एकदा यू आणि व्ही कन्सिडर करू आणि du अपॉन dv हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. Assume that u इक्वल टू, हे फर्स्ट फंक्शन घेतोय, tan इनवर्स ऑफ रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 डिव्हायडेड बाय एक्स, व्ही इक्वल टू, ही टर्म बघा त्यांनी बरंच इथं कॉम्प्लिकेटेड करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याला काही करू देत, आपण आपलं बेसिक सोडायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. हे मोठं स्क्वेअर रूट आहे, त्याच्यात 1 प्लस अजून एक स्क्वेअर रूट त्यांनी दिलं इथं, 1 प्लस एक्स स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 इंटू रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर हे असं दिलेलं आहे. आता इथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रूट मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर हे कॉमन दिसते. 1 प्लस एक्स स्क्वेअर आलं की तिथं एक्स इक्वल टू टॅन थिटा वापरून घ्यायचं. कुठे एक्स इक्वल टू टॅन थिटा, देअरफॉर थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. हे तयार करून ठेवतोय. सगळीकडे लागणारी टर्म आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर. 1 प्लस एक्स स्क्वेअर वेगळं सोडवतो एवढंच. हे किती होणार, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, म्हणजेच हे येणार सेक्स स्क्वेअर थिटा. मग याचं जर आपण रूट घेतलं, रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर, तर काय करावं लागेल, याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल, म्हणजेच येणार सेक थिटा. आता प्रत्येकातली जी कॉम्प्लिकेटेड टर्म आहे ती आपण सेपरेट सेपरेट तयार करूया. यू मध्ये जो पार्ट आहे तो पहिल्यांदा तयार करतोय, मग यू ला आपण सेपरेट करू. त्यानंतर व्ही मध्ये ही व्हॅल्यू वापरून त्याचंही सिम्प्लिफिकेशन. काय पार्ट आहे बघा यू मध्ये, रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 डिव्हायडेड बाय एक्स आहे. मग रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच कोण आहे, सेक थिटा मायनस 1 डिव्हायडेड बाय एक्स म्हणजे कोण आहे, टॅन थिटा. याचं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल आता आपल्याला. सेक थिटा म्हणजेच 1 अपॉन कॉस थिटा मायनस 1 डिव्हायडेड बाय टॅन थिटा म्हणजेच साइन थिटा अपॉन कॉस थिटा. याचं सिम्प्लिफिकेशन 1 मायनस कॉस थिटा डिव्हायडेड बाय कॉस थिटा टोटली डिव्हायडेड बाय साइन थिटा अपॉन
कॉस थिटा, याच्यातलं कॉस थिटाला हे कॉस थिटा कॅन्सल होईल आणि आता शिल्लक काय राहते ते मांडूया. दिस इज इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा डिव्हायडेड बाय साइन थिटा. इथं फॉर्म्युला वापरा, 1 मायनस कॉस 2 थिटा 2 साइन स्क्वेअर थिटा येते, इथं अँगल हाफ करून घ्या. इथं साइन 2 थिटाचा फॉर्म्युला वापरा, 2 साइन थिटा अपॉन 2 कॉस थिटा अपॉन 2 हे असं वापरून घ्या. हे 2 ला 2 कॅन्सल होईल, एक साईनची टर्म कॅन्सल होईल, मग साइन अपॉन कॉस शिल्लक राहील, म्हणजेच हे येणार टॅन थिटा अपॉन 2. आता आपण काय सिम्प्लिफिकेशन काढलंय तेवढं जरा पहिल्यांदा बघा. ही जी टर्म आहे जी इथं प्रेझेंट आहे, एवढ्याच भागाचं व्हॅल्यू जे आहे, आन्सर जे आहे ते टॅन थिटा अपॉन 2 येते. मग ही व्हॅल्यू आता मी इथं वापरणार. मग हे काय होणार बघा, देअर फोर यू इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ही एवढी सगळी टर्म आहे, एक काढून मी तिथं आता काय लिहिणार, फक्त टॅन थिटा अपॉन 2 एवढंच लिहिणार. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन काय होईल बघा, दिस इज इक्वल टू थिटा अपॉन 2 येणार. देअर फोर यू इक्वल टू थिटाची व्हॅल्यू आहे टॅन इनवर्स एक्स, ते इथं मी तयार करून ठेवलं. एक्स इक्वल टू टॅन थिटा होतं, थिटा इक्वल टू टॅन इनवर्स एक्स होतं. आता काय करूया, ह्याला आपण इथं मांडून ठेवूया असंच फक्त, नंतर बघू दुसरी टर्म काय येते, त्यानुसार आपण त्याला चेंज करावं लागलं तर आणखीन चेंज करू. व्ही इक्वल टू, आता बघा इथं टर्म भरपूर मोठी टर्म आहे, मग ती आता मला तयार करायची आहे. ह्याला व्ही कन्सिडर केलं मी. एक काम करतो, ती टर्म आता आपल्याला पाहिजे आहे तिथं मांडून घेऊ त्याला तिथं आपण 2 मिनिटं. हा जो सेकंड पार्ट आहे तो व्हीचा पार्ट आहे, म्हणजे व्ही इक्वल टू, किंवा त्याच्यामध्ये जी टर्म आहे कॉस इनव्हर्सच्या पुढं ती आता मांडून घेतोय. ही टर्म काय बघा, 1 प्लस आणि रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर हे आपण तयार करून ठेवले बघा. कुठे गेले हे बघा, इथे या ठिकाणी रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर आलं की त्याला डायरेक्ट सेक थिटा लिहिणार आहे मी आता. बघा हा पार्ट इथं मी तयार करतोय, इथला इथं तयार करतोय. रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच येणार सेक थिटा डिव्हायडेड बाय मध्ये 2 सेक थिटा हे असेल. आता याला परत एकदा सेक थिटाचं कन्व्हर्शन कॉस मध्ये करून घ्या. 1 प्लस 1 अपॉन कॉस थिटा डिव्हायडेड बाय 2 इंटू 1 अपॉन कॉस थिटा. दिस इज इक्वल टू रूट मध्ये इथं कॉस थिटा प्लस 1 म्हणजेच 1 प्लस कॉस थिटा डिव्हायडेड बाय कॉस थिटा हे झालं न्यूमरेटर. डिनॉमिनेटर मध्ये 2 अपॉन कॉस थिटा हे असेल. हे कॉस थिटा कॅन्सल होईल. मग आता ह्याची 1 प्लस कॉस 2 थिटाचा परत एकदा इथं फॉर्म्युला वापरा. रूट मध्ये आहे अजून, रूट मधून काय आपण बाहेर पडलेलो नाहीये. मग 1 प्लस कॉस 2 थिटा ते येते 2 कॉस स्क्वेअर, इथे येणार अँगल हाफ थिटा अपॉन 2 डिव्हायडेड बाय मध्ये 2 शिल्लक आहे, हे दोन कॅन्सल होईल आणि रूट मध्ये कॉस स्क्वेअर आहे, त्यामुळे हे होणार फक्त कॉस थिटा अपॉन 2 येणार. म्हणजे इथं हा जो पूर्ण त्यांनी ब्रॅकेट दिलेला आहे त्याचं सिम्प्लिफिकेशन असं आहे. मग याच्या अलीकडं कोण आहे, कॉस इनवर्स आहे, त्याला वापरूया ते आपण.
आता माझ्याकडं u इक्वल टू काय टर्म होती बघा, कॉस इनवर्स ऑफ हे सगळं रूट मधलं जे काय टर्म आपण आता तयार केले ते सगळं होतं 1 प्लस √1 + x² डिवायडेड बाय 2√1 + x². हे सगळं रूट आता मी सोडवलेलं आहे आणि ते सोडवून एवढे येते. पाहिजे असलं तर आणखी एकदा चेक करा. हे बघा हीच टर्म आहे का ती बघून घ्या. या टर्मसाठी आपण घेतले ते, या रूट साठी सेक थिटा लिहिलं, या रूट साठी परत एकदा सेक थिटा लिहिलं, त्याचं सिम्प्लिफिकेशन करून एवढं आपण आणलेलं आहे. हे किती होणार, कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटा अपॉन 2 होणार. म्हणजेच काय होणार, हे दिस इज इक्वल टू, हे दोन्ही निघून जातील, इथे येणार फक्त थिटा अपॉन 2 येणार. थिटा अपॉन 2 म्हणजेच 1/2 हे पुढे घ्या, थिटा म्हणजेच टॅन इनवर्स ऑफ एक्स येणार. हे व्ही आहे बरं का, यू नव्हे. यू ला सोडवलंय आपण मगाशी, हे व्ही इक्वल टू. मग यू इक्वल टू आपण वरती एक टर्म तयार केलेले, त्याला बहुतेक इक्वेशन नंबर 1 लिहिले आपण. हे बघा इथे तुमची यू ची व्हॅल्यू आहे. मग व्ही ची व्हॅल्यू पण चेक करा. बघा इथं व्ही आलेला आहे, हे व्ही आहे एवढं. बघा इकडं, मग यू आणि व्ही हे दोन्ही पण इक्वलच येत आहेत. याचा अर्थ तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकताय, देअर फोर यू इज इक्वल टू व्ही. आणि आता मला काय पाहिजे, यू ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्ही पाहिजे. डिफरन्शिएटिंग यू with respect to v, therefore du upon dv is equal to 1. हे त्याचं फायनल आन्सर.